व भाजपच्या आमदारांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षा देताना मुस्लिम समाजातील मुलींनी बुरका परिधान न करता त्या ठिकाणी परीक्षेला समोर जावं आणि बुरक्यावर त्या ठिकाणी बंदी घालावी असं पत्र त्या ठिकाणी या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना त्यांनी दिलेलं आहे। मुस्लिम समाजाच्या मुलींमध्ये एका भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। भयमुक्त वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपण 10वी आणि 12वीची परीक्षेला समोर जावं। आमदार नितेश राणे सातत्याने या महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा त्या ठिकाणी स्टेटमेंट यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे। एका समाजाला टार्गेट करण्याचा काम आमदार नितेश राणे हे करीत आहेत, जेणेकरून मुस्लिम मुली डिस्टर्ब कसं होतील, त्यांचा मानसिक त्रास वाढवण्याचं प्रामाणिक काम त्या ठिकाणी नितेश राणे यांनी केलेलं आहे। आपण या संविधानिक पदावर असताना असं बोललो नितेशजी, हे का मला पटलेलं नाही। नितेशजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्रतेने विनंती करतो, हे आपण अशा चुकीच्या स्टेटमेंट करून या महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा काम आपण करू नये। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्री महोदयांनी व भाजपच्या आमदारांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षा देताना मुस्लिम समाजातील मुलींनी बुरका परिधान न करता त्या ठिकाणी परीक्षेला समोर जावं आणि बुरक्यावर त्या ठिकाणी बंदी घालावी असं पत्र त्या ठिकाणी या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना त्यांनी दिलेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही बातमी त्या ठिकाणी वाऱ्यासारखं पसरल्यानंतर संबंध सोलापूर जिल्हाच नव्हे, महाराष्ट्र राज्याच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला समोर जाणाऱ्या माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलींमध्ये एका भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। मुस्लिम समाजातील माझ्या विद्यार्थिनींनी घाबरण्याचं कारण नाही। आपण बिनधास्तपणे त्या ठिकाणी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, मानसिक त्रास न घेता भयमुक्त वातावरणामध्ये त्या ठिकाणी आपण 10वी आणि 12वीची परीक्षेला समोर जावं असं आवाहन या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरच नव्हे, जिल्हा नव्हे, संबंध महाराष्ट्र राज्याच्या माझ्या त्या ठिकाणी 10वी आणि 12वीच्या परीक्षेला समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मी त्या ठिकाणी करू इच्छितो। आमदार नितेश राणे सातत्याने या महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करणारा त्या ठिकाणी स्टेटमेंट यापूर्वी सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे। एका समाजाला टार्गेट करण्याचा काम आमदार नितेश राणे हे करीत आहेत, जेणेकरून मुस्लिम मुली डिस्टर्ब कसं होतील, त्यांचा मानसिक त्रास वाढवण्याचं प्रामाणिक काम त्या ठिकाणी नितेश राणे यांनी केलेलं आहे। नितेशजी, आपण आता संविधानिक पदावर आहात, पूर्वी आपण आमदार होता, आमदार होताना सुद्धा आपली बडबड का थांबलेली नव्हती। आता आपण महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामधून एका महत्वाच्या पदावर त्या ठिकाणी आपण विराजमान झालेला आहात। नितेशजी, मी तुम्हाला आठवण करू इच्छितो की मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी मी नितेश नारायणराव राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित असलेल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करेल, कुठल्याही एका जाती समाजाला टार्गेट न करता मी त्या ठिकाणी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी माझं काम करीत राहीन। नितेशजी, एका आई वडिलांना
आपल्या स्वतःच्या मुलावर अभिमान असला पाहिजे, मी या मताचा आहे. तुम्ही असले चुकीचे वक्तव्य करता, त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपले वडील या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायणराव राणे साहेबांना त्या ठिकाणी माफी मागायला तुम्ही भाग पाडता. यापूर्वी सुद्धा तुम्ही चुकीचं स्टेटमेंट केलं. 2 दिवसानंतर पत्रकार बांधवांनी तुमच्या वडिलांना माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेबांना त्या ठिकाणी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी खाली मान त्या ठिकाणी घालावं लागलं. त्यांनी संबंध महाराष्ट्र राज्याच्या मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी माफी मागली होती. नितेशजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला हे कळलं पाहिजे की बाबा 10वी आणि 12वीची परीक्षा म्हणजे मुलांच्या शैक्षणिक जीवनामध्ये एक कलांटली देणारी, एक टर्न देणारी ही परीक्षा असते. अहो, तुमची सुद्धा मुला मुली 10वीला गेले असतील, समोर 12वीच्या परीक्षेत समोर गेले असतील. आपण या संविधानिक पदावर असताना असं बोललो नितेशजी, हे का मला पटलेलं नाही. आणि नितेशजी, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये असा त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी आहे की बाबा वी आर द पीपल ऑफ इंडिया. हे काय आपल्याला कळून चुकलेलं आहे. आणि आपण असं म्हणता हु आर द पीपल ऑफ इंडिया, हे योग्य नाही. हे महाराष्ट्र राज्य शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. हे पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महायुतीमध्ये घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे. आम्ही जरी महायुतीमध्ये असलो तरी आम्ही पुरोगामी विचारधारा त्या ठिकाणी सोडलेली नाहीये. या भारतामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक जाती समाजाला आपापल्या समाजाप्रमाणे वेशभूषा परिधान करून त्या ठिकाणी जगण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि हा आमचा अधिकार तुम्ही त्या ठिकाणी अशा चुकीच्या स्टेटमेंट करून तुम्ही आमचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. नितेशजी, मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्रतेने विनंती करतो, हे आपण अशा चुकीच्या स्टेटमेंट करून या महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा काम आपण करू नये. मिळतील रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.